ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आज आपण ऐकणार आहोत अफजल खानच्या विरोधात सुभेदारांची जमवाजमव. राजगडावरती खानाच्या बातम्या पोहोचत होत्या. इकडे कान्होजी जेठांना सुद्धा खानाचं शरणागतीचं फरमान येऊन पोहोचलं होतं. हे फरमान मिळताच जेधे आपल्या 5 मुलांसह राजांना भेटीस राजगडावरती गेले आणि राजांना घडलेलं सगळं प्रकरण सांगितलं. आणि त्याच क्षणी कान्होजी जेठ्यांनी आपलं समर्पण हे राजांना दिलं आणि राजांनी कान्होजी जेठ्यांना एक जबाबदारी दिली. स्वराज्यातील सगळ्या सुभेदारांना एकत्र करून खानाला शरणागती न देण्यासाठी त्यांच्याशी बातचीत करण्यास सांगितले. तर ही जबाबदारी स्वीकारून कान्होजी जेधे आपल्या 5 मुलांसहित परत निघाले. पण राजांनी कान्होजी जेठ्यांच्या 5 मुलांना तिकडे परत जाणे सुरक्षित नसल्याचे सांगून त्यांची व्यवस्था तळेगावला केली. आता राजगडाची सदर दररोज येणाऱ्या सरदारांनी भरत होती. खलबत शिजत होती. नवीन नवीन हुकूम सुटत होते. राजगडाची भक्कम नाकेबंदी केली होती. 3 माचांचे आणि बाले किल्ल्यांचे बुरुज तोफांनी सजले होते. आणि अशातच बाजीप्रभू देशपांडे गडावर हजर झाले. धिप्पाड शरीराचे बाजीप्रभू राजांच्या मुजऱ्याला उभे ठाकले. राजांनी विचारले, बाजी मोहनगड सज्ज झाला? हिरडस मावळ्यातल्या ओस पडलेल्या गडाला राजांनी मोहनगड असं नाव दिलं होतं. विजापूरहून अफजल खान निघणार याची बातमी आली होती तेव्हाच राजांनी मोहनगड भक्कम करून घ्यायला बाजीप्रभू देशपांडेंना सांगितले होते. बाजीप्रभू म्हणाले, राजे, गडाचा बंदोबस्त व्यवस्थित झाला आहे, काळजी नसावी. राजांनी शिबंदी विषयी सुद्धा विचारणा केली. त्यावेळी बाजीप्रभूंनी शिबंदी आपल्या आज्ञेप्रमाणे शिवापूरला आहे असं सांगितलं. आता पावसानं थोडीशी उघडीप दिली होती आणि म्हणूनच राजगडाच्या संजीवनी माचीवर तोफा चढवण्याचं काम सुरू झालं. पावसाने ओल्या झालेल्या मातीत चाकर रुतत होती आणि राजे सुद्धा जातीनं या कामामध्ये लक्ष घालत होते. राजांच्या बरोबर बाजीप्रभू, तानाजी, संभाजी कावजी, पानसंबळ ही माणसं सुद्धा होती. आता शिवापट्टण आणि राजगड सरदारांनी मावळ्यांनी भरून गेला. राजगडाचा बंदोबस्त करून राजांनी राजगड फिरंगोजीच्या ताब्यात दिला आणि स्वतः जावळीला जाण्याचा निर्णय घेतला. राजे जावळीला जायला निघाले. पण सईबाईंचा निरोप घेणं त्यांच्यासाठी फार कठीण होतं. सईबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. संभाजीला कडेवर घेऊन राजे सईबाईंच्याकडे गेले. सईबाईंना राजे जावळीसाठी निघणार ही खबर आधीच लागली होती. सईबाई म्हणाल्या, आम्हाला तुमचा भरोसा आहे. जेव्हा तुळजाभवानीला आणि विठोबाला हात घातला तेव्हाच त्याचा वध झाला आहे. राजे कहिवरले. म्हणाले, सई, किती सहजपणे दुसऱ्याला तुम्ही आत्मविश्वास देता. पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी राजांनी सईबाईंचा निरोप घेतला. जिजाबाईंचे आशीर्वाद घेऊन राजे जावळीला भर पावसात निघाले. राजे जावळीला आले. जावळी खोऱ्याला छावणीचे स्वरूप आले. खोऱ्यातल्या प्रत्येक खेड्यात राजांचे सैन्य पसरले होते. भर पावसात राजे जावळीला सैन्याची जुळवाजुळव करत होते. इकडे मोरोपंत पिंगळ्यांनी प्रतापगड सुसज्ज करून ठेवला होता. कल्याणहून पाठवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांनी प्रतापगडाचे मोर्चे धरून ठेवले होते. आता पावसाळा संपला. पाऊल वाटांचे शेवाळ नाहीसे झाले. रात्री अपरात्री जावळी खोऱ्यात टापांचे आवाज उठू लागले आणि डोंगर कपारीतून मशाली फिरताना दिसू लागल्या. राजांनी आता प्रतापगडावर आपला मुक्काम हलवला. खान कुठे जरी असला तरी प्रतापगड सोडायचा नाही हे राजांनी पक्क केलं होतं. आणि खान वाईला येणार हे राजांना नक्की माहिती होतं. कारण प्रतापगडापासून कोसांच्या अंतराने वाई फार जवळ होती. पण वाईवरून प्रतापगड गाठणे इतकं सोपं नव्हतं.
कारण घनदाट रानाने आणि चारी दिशांनी डोंगर शाखांनी वेढलेल्या जावळी खोऱ्यात राजांचा प्रतापगड अगदी सुरक्षित होता आणि खानासारख्या बलाढ्य शत्रूशी मुकाबला करायला याच्यासारखी आड जागा नव्हती. एक दिवस मात्र राजगडावरून एक आनंदाची बातमी आली. औरंगजेबाने सिंहासनारोहण प्रसंगी राजांना खास पोशाख व आनंदाचं पत्र पाठवलं होतं. राजांना ती घटना अपेक्षितच होती, कारण कायम नजर ठेवणाऱ्या प्रमुख पात्राचा अभिनय निदान आज तरी मोहक होता. पण हे समाधान फार काळ काही टिकले नाही. राजगडावरून सईबाईंची तब्येत बिघडल्याची वार्ता घेऊन स्वार आला आणि राजांना तातडीने बोलावले होते आणि चिंतातूर मनानं राजांनी प्रतापगड सोडला. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.